जय शिवराय मित्रांनो. रनिंग करताय पण दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउटसाठी बॉडी प्रॉपर प्रकारे रिकवर होत नाही. त्यामध्ये काय होते, आपली लोअर बॉडी आहे म्हणजे जे हिप असेल, हॅमस्ट्रिंग असेल, क्वाड्रिसेप्स, तुमचे काप्स मसल असतील, नी किंवा तुमचे अँकल, हे जे जॉईंट आहेत ते चांगल्या प्रकारे रिकवर होत नाहीत. म्हणजे काय होतं, बॉडी ब्लॉक होते. त्यासाठी तुम्ही काय करताय, फक्त रनिंगच करताय. त्यानंतर कोणते एक्सरसाइज करायचे तुम्हाला माहित नाही. टेन्शन नका घेऊ, हा व्हिडिओ सेव्ह करा. तुम्हाला 4 एक्सरसाइज दाखवणार आहे. स्विंगिंग एक्सरसाइज आहेत, त्या तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा वर्कआउट झाल्यानंतर. त्याने तुमचे हिप मोबॅलिटी चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि दुसऱ्या दिवशीसाठी बॉडी चांगल्या प्रकारे रिकवर होईल. व्हिडिओ सेव्ह करा, तुमच्या रनिंग पार्टनरला नक्की व्हिडिओ शेअर करा. तर मित्रांनो, ही आहे पहिली एक्सरसाइज. अशा प्रकारे तुम्हाला लेग स्विंग करायचं आहे. मला दोन्ही दोन्ही पायाचं सेम एक्सरसाइज करायची आहे. ही आहे पहिली एक्सरसाइज. ही आहे दुसरी एक्सरसाइज. एक्सरसाइज नीट बघून घ्या. पाठीमाग गेल्यानंतर पाय पूर्ण स्ट्रेट होतोय आणि पुढे आल्यानंतर नी मधून बेंड होतोय 90 डिग्री. अशा पद्धतीनेच तुम्हाला करायची एक्सरसाइज आणि दोन्ही पायाची करायची आहे. पाठीमाग आल्यानंतर पाय पूर्ण स्ट्रेट आणि पुढे आल्यानंतर 90 डिग्री बेंड. ही आहे एक्सरसाइज नंबर 3. यामध्ये तुमचा जो पाय वर आल्यानंतर पूर्ण स्ट्रेट आणि पूर्ण जवळपास तुमच्या कानाच्या नाहीतर डोळ्याच्या रेंजमध्ये आला पाहिजे. जितका वर जाईल तितका तुम्ही वर घेऊन गेला तरी चालेल. तर ही आहे मित्रांनो चौथी आणि शेवटची एक्सरसाइज. थोडीशी दिसायला अवघड आहे, दिसायला म्हणण्यापेक्षा करायला पण अवघड आहे, पण सगळ्यात इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे ही. याने तुमची हिप चांगल्या प्रकारे मोबिलिटी होते. रिलॅक्स होण्यासाठी पण महत्वाचे आहे. त्यामध्ये तुमचे क्वाड्रिसेप्स मसल असतील, ग्लूट्स मसल असतील, हे चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतात. व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. या एक्सरसाइज तुमच्या शेड्यूलमध्ये ऍड करा. याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि तुम्ही जर आपल्या आयडीवर नवीन असाल तर आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच रनिंगची एक माहिती घेऊन. तोपर्यंत खुश राहा, पळत राहा. जय हिंद.